इन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये 2024 साली झालेली M2ची ही क्वेश्चन पेपर आहेत. यात क्वेश्चन नंबर फर्स्ट फंक्शनवरती आले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जर बघितलं तोही फंक्शन इव्हन आणि ऑड फंक्शन चेक करायला आलेला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जर आपण सी ऑब्झर्व जर केलं त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह चॅप्टरवरती क्वेश्चन आहेत. आपल्याला यू इन टू व्ही रूल यूज करून त्याचं सोल्युशन फाइंड करायचं होतं. क्वेश्चन नंबर डी इंटिग्रेशनमध्ये होतं की पॉवरला 2 न्यायचा ई आणि लॉग कॅन्सल करून डायरेक्ट सोल्युशन फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर ई फाइंड द इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब, तिथे एक्स क्यूबचं फॉर्म्युला यूज करून आपल्याला त्या स्टेप सेपरेट करून त्याचं इंटिग्रेशन फाइंड करायचं होतं. त्याच्यानंतरनं क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये ई ऑब्झर्व बघितला तर आपल्याला इथे एरिया फाइंड करायला लावलेला होता, ज्यामध्ये आपल्याला लिमिट घेऊन म्हणजे डेफिनाईट इंटिग्रेशनसारखं सेम ते सॉल्व करायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये जी जर बघितलं तर ज्यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला फाइंड करायचं होतं. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये जर फर्स्ट आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला बोथ साईड डेरिव्हेटिव्ह घेऊन नंतर सिमिलर टर्म एका साईडला कलेक्ट करून dy/dx घेऊन आणि नंतर आपल्याला इक्वेशन मिळत होतं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट पुट करून डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड करायची होती. नंतर जर आपल्याला एक्स आणि वाय म्हणजे पॅरामेट्रिक फॉर्मॅटमध्ये आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं होतं. पॅरामेट्रिक फंक्शनचा आपण तिथे फॉर्म्युला यूज केला. नंतर आपण पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करून घेतला आणि त्यानंतर आपण सेम त्याच पद्धतीनं वायचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. आपल्याला 2 इक्वेशन भेटतील, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन नंबर थर्ड. सो ते आलेली दोघंही इक्वेशन आपल्याला फर्स्ट इक्वेशनचा जो आपण फॉर्म्युला घेतला होता पॅरामेट्रिक इक्वेशन त्याच्यामध्ये पुट करून आपल्याला फायनल सोल्युशन मिळून जातं. ओके, सो नेक्स्ट जर आपण ऑब्झर्व जर केला तर नेक्स्टमध्ये बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये की आपल्याला एक क्वेश्चन दिलं होतं की ज्याच्यामध्ये आपल्याला रॅडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायला लावलेलं होतं. रॅडियस ऑफ कर्वेचरचा आपण फॉर्म्युला पुट केला की त्याच्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करावा लागला, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हटलं. अगेन आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड केला का, कारण तो फॉर्म्युलाच त्या टाईपमध्ये होता म्हणून आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. नंतर ते सर्वचं सर्व मटेरियल त्या इक्वेशनमध्ये पुट केलं आणि सिम्प्लिफिकेशन केलं, आपल्याला फायनल सोल्युशन भेटलं. क्वेश्चन नंबर डी जर आपण बघितलं तर आपल्याला एक मेटल वायर दिली होती की ज्याचं 36 सेंटीमीटर होती आणि आपल्याला त्याचे डायमेन्शन फाइंड करायला लावली होती, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला लावलं होतं. सो मॅक्झिमा आणि मिनिमा याचं रूल यूज करून आपण तिथे फाइंड केलं की एरिया मॅक्झिमम घेण्यासाठी आपल्याला तो डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा 0 घ्यावा लागतो आणि नंतरनं ते आलेला टर्ममध्ये आपण सेकंड ऑर्डर चेक केलं, तो निगेटिव्ह आला म्हणून एरिया हा मॅक्झिमम दिसला. मग आलेली एकची व्हॅल्यू आपण फर्स्टमध्ये पुट केली, इक्वेशन लेंथ आणि ब्रीथ फाइंड केली. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ए जर बघितलं आपण क्वेश्चन नंबर 3मध्ये की ज्याच्यामध्ये टँजंट ऑफ इक्वेशन अँड नॉर्मल आपल्याला फाइंड करायचं होतं. सो पहिल्यांदा आपण घेतलेला डेरिव्हेटिव्ह फाइंड केला, त्याच्यावरनं आपल्याला स्लोप मिळाला. नंतरनं आपण 2 पॉईंट फॉर्म म्हणजे टँजंट इक्वेशनचा फॉर्म्युला आपण यूज केला, y-y1 इज इक्वल्स टू m इंटू ब्रॅकेट x - x1. तिथे त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतरनं आपल्याला इक्वेशन भेटलं. नंतरनं नॉर्मलचं स्लोप फाइंड करताना आपण जो आपल्याला टँजंटचा स्लोप आला त्यालाच 1/m म्हणून फाइंड करतो आणि नंतरनं परत सेम इक्वेशनमध्ये पुट करतो आणि आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं. इक्वेशन नंबर 3मध्ये बी जर बघितलं आपल्याला फंक्शन रेस टू फंक्शन दिसलं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लॉग टर्म यूज करून तो फॉर्म्युला फाइंड करावा लागला. सो पहिल्यांदा टर्मला आपण यू कन्सिडर केलं, सेकंड टर्मला आपण व्ही कन्सिडर केलं. पहिल्या याच्यामध्ये आपण यूचा डेरिव्हेटिव्ह पूर्णपणे फाइंड केला, ज्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड म्हटलं. नंतर व्हीची टर्म घेतली x की ज्याचा आपण पूर्णच्या पूर्ण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. नंतर आलेले दोघे डेरिव्हेटिव्ह परत इक्वेशन नंबर 1मध्ये म्हणजे u प्लस व्ही याच्यामध्ये आपण ते पुट केलं आणि आपल्याला काय भेटला, फायनल सोल्युशन भेटला. ओके, थोडासा अवघड लेंथचा क्वेश्चन दिलेला होता पण इट्स ओके, सॉल्व करायला गेलं तर इझी, इतकं फार अवघड नाही. नंतरनं जर ऑब्झर्व केलं आपण तर क्वेश्चन नंबर 3मध्ये सी होतं की ज्याच्यामध्ये लॉग आणि इंटू ब्रॅकेट टर्म आपल्याला दिला होता आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा होता. सिम्पल टाईपचा प्रॉब्लेम होता, फक्त लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x घेतल्यानंतर पुढे जे ब्रॅकेटमध्ये टर्म येतात त्याचा डेरिव्हेटिव्ह फक्त व्यवस्थित फाइंड करता यायला पाहिजे, की ज्याला आपण 1/x घेतला लॉग आणि नंतर ब्रॅकेटमधल्या टर्मचं परत डेरिव्हेटिव्ह आपण घेत गेलो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3मध्ये डी जर आपण बघितलं तर साईन रूट
एक्स अपॉन रूट एक्स दिसत होतं. म्हणजे इथे असं लक्षात आलं की आपल्याला अँगलमध्ये दिसतोय म्हणून आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज केली. फंक्शन असतं तर मग आपण ते फंक्शन कन्सिडर केलं असतं. क्वेश्चन नंबर 4 जर बघितलं त्यामध्ये ए जर बघितलं तर आपल्याला इंटिग्रेशनमध्ये टर्म दिसते आणि x² + 4x + 5 म्हणजे आपल्याला मिडल टर्म फाईंड करावं लागतं, थर्ड टर्म फाईंड करावं लागते म्हणजे मिडल टर्म अपॉन 2 किंवा कोइफिशियंट ऑफ x अपॉन 2. ते फाईंड केल्यानंतर ना आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² + a² dx त्याचा फॉर्म्युला असतो 1/a tan 1 x अपॉन a. तो आपण पुट केला. नंतरचा क्वेश्चन हा नेहमी रिपीट होणार की याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला कॉस किंवा साईनची टर्म पुट करायची आहे, dxची टर्म पुट करायची आहे. थोडं सिम्प्लिफिकेशन केलं की आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करून ती व्हॅल्यू मिळून जाते. क्वेश्चन नंबर 4c बघितलं तर x × tan 1 x म्हणजे इथे आपल्याला इंटिग्रेशनमध्ये 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन दिसलं म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करून आपण ते सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण ऑब्झर्व केलं डीमध्ये तर आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन दिसते म्हणजे इंटिग्रेशनमध्ये पार्शियल फ्रॅक्शन आहे. सो पहिल्यांदा आपण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज फाईंड केल्या. त्या आलेल्या व्हॅल्यूज परत त्या इक्वेशनमध्ये पुट केलं आणि नंतर त्याचं इंटिग्रेशन फाईंड केलं. नंतरचं इंटिग्रेशन फाईंड करणं खूप सोपं असतं. वरती ए बी सी म्हणजे कॉन्स्टंट नंबर येतात ते पुढे घ्यायचं आणि 1/x dx = log x हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा असतो. नंतर बघा डेफिनाईट इंटिग्रेशनचं आलेला आहे प्रॉब्लेम sin x अपॉन sin x + cos x आहे ना. तर खूप सोपा प्रॉब्लेम असतो. इक्वेशन दिलेलं इक्वेशन नंबर 1 म्हणायचं असतं. नंतर आपण तिथे 0 to aचं लिमिट पुट करतो म्हणजेच काय a - x आणि सिम्प्लिफिकेशन केलं की आपल्याला डायरेक्ट सोल्युशन मिळतं. क्वेश्चन नंबर 5a जर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला एक पॅराबोलाचं इक्वेशन दिलं होतं आहे ना. सो ते पॅराबोला आपण पहिल्यांदा डिझाईन केला, नंतर त्याचं लिमिट फाईंड केलं. एक्सची व्हॅल्यू 0 आणि एकची व्हॅल्यू 4. नंतर एरियाच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपण तो फायनल एरिया फाईंड केला. ओके. 2 पॅराबोलाच्या बिटवीन एरिया व्यवस्थित समजून घ्या. सो आपण पॅराबोला ड्रॉ करून मध्येची लाईन दाखवली, त्याचा एरिया आपल्याला फाईंड करायला लावलेला होता. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशनचं थोडंसं टर्म तुम्ही कमी केलं तरीही चालणार आहेत. क्वेश्चन नंबर 5b जर बघितलं तर आपल्याला ऑर्डर अँड डिग्री फाईंड करायला लावली होती. इथे जर बघितलं तर आपल्याला एका ठिकाणी क्यूब रूट दिसत होतं, एका ठिकाणी 4 रूट दिसत होतं. सो मी दोघांचा एलसीएम फाईंड केला. तो एलसीएम 12 आला आणि 12ने मल्टिप्लाय केला इनसाईड. नेक्स्ट जर बघितलं आपल्याला इथे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिलं होतं. सो पहिल्यांदा आपण त्याला कम्पेअर केलं, नंतर आपण त्याच्यामध्ये IF हा फॅक्टर्स फाईंड केला आणि नंतरनं त्याचं सोल्युशनचं फॉर्म्युला यूज केला. आता हा जर बघितला तर याच्यामध्ये सेम डिफरन्शियल इक्वेशन आहे पण थोडंसं टफेस्ट लेवलचा प्रॉब्लेम होता हा. सो हा पण लिनियर मेथडनंच आपल्याला सॉल्व करायचा आहे. सेम आपण त्याच मेथडनं याला सिम्प्लिफाय केलं आहे. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम जर आपण बघितला तर ह्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 6a त्यामध्ये फर्स्ट आहे अटेम्प्ट पहिला एमधला पहिला होता कॉम्प्लेक्स नंबर दिला होता की ज्याचा आपल्याला पोलर फॉर्म फाईंड करायचा होता. सो पहिल्यांदा आपण Z बार फाईंड केला, नंतर ॲम्प्लिट्यूड म्हणजे थिटा फाईंड केला आणि तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय होतो तो थर्ड, म्हणून आपण त्याला त्या फॉर्मॅटमध्ये आधी अँगल सेट केला आणि नंतरनं पोलर फॉर्म यूज केला. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्येच एमधला सेकंड ज्याच्यामध्ये आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन फाईंड करायला लावलेली होती. सो पहिल्यांदा आपण ईची पॉवर देऊन फर्स्ट इक्वेशन फाईंड केलं आणि नंतरनं आपण लाप्लास ट्रान्सफॉर्मेशनचं सेकंड डेरिव्हेटिव्हचं फॉर्म्युला. आता इथे जितका टाईम्स डेरिव्हेटिव्ह असतो तितका टाईम्स आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागतं. नंतरनं त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6b मध्ये आपल्याला इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन फाईंड करायला लावलेला होता. सो पहिल्यांदा पार्शियल फ्रॅक्शनप्रमाणे आपण त्याला सॉल्व्ह करून घेतला आणि नंतरनं इन्व्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला यूज केला आहे. नोटिफिकेशन आयकॉन हिट करून ठेवा जेणेकरून 7 PM ला व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.